सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच लोकांना शत्रूची पीडा आहे. शत्रू खूप त्रास देतो. काही वेळेला आपल्या घरातला शत्रू असतो. म्हणजे काय तर काही वेळेला जाणून बुजून आपल्या घरातले लोकच आपल्याला अतिशय त्रास देतात. हा त्रास अगदी कधी आपल्या डोक्याच्या वर जातो. आपण अगदी वेगळ्या विचारात जातो आणि काही लोक तर डिप्रेशनमध्ये जातात. तर काही लोक जीवाचं बरं वाईट करण्यासाठी निघतात. तर काही लोकांना शेजारच्यांचा खूप त्रास असतो. शेजारी एखादा शत्रू असतो आणि तो शत्रू खूप त्रास देतो. तर काही लोकांना आपल्या रिलेटिव्हमध्ये म्हणजे घरातले सोडून जे रिलेटिव्ह नातलग लोक आहेत ह्याच्याकडून सुद्धा खूप त्रास असतो. आता त्रास कुणाचाही असू द्या, परंतु जर का एखादी व्यक्ती जाणून बुजून तुम्हाला त्रास देत असेल तर ती व्यक्ती तुमची शत्रू आहे हे 100% नाही तर 1000%. कारण त्रास जाणून बुजून दिला जातो तर तो त्रास आपल्याला सहन करायला ताकदसुद्धा नसते, एवढा त्रास आपल्याला दिला जातो. काही वेळेला एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला कळत नकळत त्रास होतो, हा भाग वेगळा आहे. परंतु जाणून बुजून दिलेला त्रास म्हणजे शत्रुत्व. हे जर का शत्रुत्व तुमच्या मागे असेल, तुम्हाला जर का शत्रुपीडा असेल तर ह्या शत्रूचा तुम्हाला झालेला त्रास कमी करण्यासाठी आजचा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावशाली आहे. हा उपाय अगदी कोणीही करू शकतं. तुमच्या घरातलाच व्यक्ती त्रास देत असेल किंवा बाहेरचा शेजारचा नात्यातला कुणीही व्यक्ती त्रास देत असेल तर त्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तत्पूर्वी एक टिप देते की आपल्या चॅनलमधून कधीही कुणाला त्रास होईल असे कुठलेही उपाय तंत्रमंत्र सांगितले जात नाही. फक्त उपाय असे सांगितले जातात की आपल्याला जर का त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी, शत्रू असेल तर तो मित्रत्वात बदलेल किंवा तो शत्रू आपल्याला त्रास खूप जास्त देत असेल तर त्याचं प्रमाण कमी होईल, कधीतरी नाहीसं होईल, त्यासाठीही इथून आपल्या चॅनलमधून उपाय दिले जातात. आता ह्या शत्रूचा जर का तुम्हाला त्रास होत असेल तर अशा शत्रूंसाठी आजचा उपाय कसा करायचा सांगता येईल. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. आता काय करायचं, आपल्या गावाच्या आजूबाजूला बाहेर कुठेतरी कालभैरवांचं मंदिर असेल, त्या मंदिरात जायचं. मंदिरात जाताना दिवस कुठला असेल तर शनिवारचा दिवस, शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक काळा दोरा घ्यायचा आहे जाताना आणि एक तिळाचा तेलाचा दिवासुद्धा घ्यायचा आहे. पहिल्याच शनिवारी जाताना तुम्हाला तिळाचा तेलाचा दिवासुद्धा घ्यायचा आहे आणि काळा दोरा घ्यायचा आहे. आता तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय कशासाठी करता हे कालभैरवांना प्रार्थना करायची आहे. उजव्या हातात काळा दोरा व्यवस्थितपणे घ्यायचा, एका मुठीत घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळेला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. 11 वेळेला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करून घरी यायचं आहे आणि हा काळा दोरा तुम्हाला धारण करायचा आहे. हा पहिला शनिवार झाला. आता असं काय करायचं तर बघा, असे 5 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 5 शनिवार तुम्हाला प्रत्येक शनिवारी जाऊन कालभैरव अष्टक 11 वेळेला म्हणायचं आहे आणि तुम्हाला प्रत्येक शनिवारी एक तिळाच्या तेलाचा दिवा तिथे कालभैरवांना लावायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुठल्या शत्रू विनाशास म्हणजे शत्रूचा त्रास कुठल्या कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय करता ते कालभैरवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, हा उपाय केल्याच्या नंतर तुम्ही ज्या शनिवारपासून हा उपाय कराल त्या शनिवारपासूनच तुम्हाला काही प्रमाणात शत्रूचा त्रास कमी जाणवेल आणि हळूहळू करून तो शत्रू तुम्हाला त्रास द्यायचा बंद होईल. तुमच्या जीवनात आनंद येईल. हा उपाय खूप प्रभावशाली आहे. नक्की तुम्ही उपाय करून पहा आणि तुम्हाला ह्या उपायाचा काय फायदा झाला मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.